नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला ही वर्बेनाची फुलं दाखवत आहे. तर हे गरमीमध्ये हे फुलं खूप छान अशी जगतात आणि गरमीमध्येच फुलतात आणि ह्याला उन्हाळ्याचा काही त्रास होत नाही. अगदी व्यवस्थित खूप गरमी असते तेव्हा सुद्धा हे उन्हात ठेवले ना तरी पण ह्याला काही होत नाही. तर हे खूप सुंदर कलर आहेत आणि सगळे कलर असतात नर्सरीमध्ये. तर मी 2 दिवसापूर्वी नर्सरीमध्ये गेले होते, तर हे मी पाहिलं ही फुलं आलेली आणि ह्याची वेगवेगळ्या कलरची फुलं नर्सरीमध्ये भरपूर प्रमाणात असतात आणि ही गरमी सहन करतात मेन म्हणजे. तर मी 2 रोपं मला आवडली तर मी घेऊन आलेली आहे. 50 रुपयाला एक रोप दिलेलं आहे आणि छोटी कुंडी सुद्धा आहे त्याला. तर पॉलिथिन मध्ये असेल तर अजून स्वस्त देतात. थोडंसं बार्गेनिंग वगैरे करून घ्यावं लागतं. ते सांगताना तुम्हाला जास्त किंमत सांगतात, पण आपण थोडंसं बार्गेनिंग केलं तर मग देतात कमी करून. तर मी हे घेण्यासाठी गेले होते. म्हटलं हे आता उन्हाळ्याच्या दिवसात आपण जे पानांचे शोचे जे झाडं असतात, रोपं आहेत, त्यांना जरा सावलीत ठेवण्यासाठी हे असे लटकून ठेवता येतात म्हणून हे असं घेण्यासाठी गेले होते. पण मला हे दिसलं आणि मग मी ते घेऊन आले. तर उन्हाळ्याच्या दिवसात कॉस्मॉसची खूप सुंदर फुलं उमलतात आणि हे एक उमलतात. तर तुम्ही नर्सरीमध्ये नक्की भेट द्या. खूप सारे कलर असतात आणि गार्डनमध्ये तुमच्या ही अशी खूप सुंदर कलरची फुले एक शोभा बनून जाते. तर छान वाटतं आणि डोळ्यांना छान आल्हाददायक वाटतं हे पाहताना सुद्धा. याला सुगंध वगैरे नाहीये ह्या फुलांना आणि फक्त असा कलरच आहे, वेगवेगळ्या कलरचे असतात, स्वस्त असतात. त्यामुळे आवड असेल तर एखादं दुसरं रोप आणायला काही हरकत नाही. आणि जेव्हा मी नर्सरीमध्ये जाते तेव्हा मला असं असं होत नाही की मी काहीच न घेता आलेली आहे, तर काहीतरी घेऊन यावंच लागतं. कारण आपलं मन जे असतं ते अजिबात मानत नाही नर्सरीमध्ये जायचं आणि काहीच घेऊन यायचं नाही. एक वस्तू घेण्यासाठी गेलो की आपण आवडले की लगेच घेऊन येतो. तर हा एक असा छंदच आहे, तिथे आपल्याला अजिबात मनाला रोखता येत नाही. तर जे याच्यामध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा अनुभव आहेच, म्हणजे येतच असतो सर्वांना. तर कॉस्मॉसची सुद्धा फुलं खूप वेगवेगळ्या कलरमध्ये असतात आणि उन्हाळ्यात त्यांचे सुद्धा फुलं खूप छान उमलतात. ते सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.